साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे। घरात घुसून जीवे मारण्याची धमकी सलमान खानला देण्यात आली आहे। तसंच सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी देण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि बिश्नोई गँगच्या रडारवर आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळतेय, त्यामुळे त्याच्या सुरक्षिततेही वाढ करण्यात आली आहे। मात्र त्यानंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। सलमान खानला सतत मिळत असलेल्या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते देखील आता चिंतेत आहेत। स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान याने बुलेट प्रूफ कार सुद्धा खरेदी केली आहे। तर आता बातमी समोर येते ती म्हणजे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात पहिलं निलंबन करण्यात आलंय। नागपूर प्राथमिक शालेय शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमार यांचं निलंबन करण्यात आलंय। तर आता निलेश वाघमारेंचा सहभाग असल्याचा ठपका आलाय आणि साम टीव्हीच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। नागपूर बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात आता पहिलं निलंबन करण्यात आलंय। पीएफ पथक अधीक्षकाचं निलंबन करण्यात आलंय आणि साम टीव्हीच्या बातमीनंतर आता कारवाईचा बडगा उगारला गेलाय। पीएफ पथकाचे अधीक्षक निलेश वाघमार यांचं निलंबन करण्यात आलंय। नागपूर प्राथमिक शाळेत शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारे आहेत आणि त्यांचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात आता पहिली कारवाई करण्यात आलेली आहे। याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे। तर पराग, काय सांगाल की आता साम टीव्हीचा आपण इम्पॅक्ट पाहतोय, पीएफ पथक अधीक्षकांचं निलंबन आता करण्यात आलेलं आहे, तर काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने एक एक बाबी यामध्ये पुढे येत आहे त्यामध्ये आपण आता नक्की पाहू शकतो कशा पद्धतीने ही कारवाई पुढे जात आहे। आणि साम टीव्हीने खरं तर हा विषय चांगलाच लावून धरलेला आहे। त्यानंतर मोठ्या प्रमाणात जी आहे चौकशी सुरू झालेली आहे आणि आता यामध्ये जो आहे अधीक्षक जो होता त्याच्यावर सुद्धा कारवाई झाल्याची माहिती पुढे येत आहे। त्याचं निलंबन सुद्धा झाल्याची माहिती पुढे येत आहे। खरं तर तो भविष्य निर्वाह निधी पथकाचा अधीक्षक होता आणि हे जो बनावट शिक्षक जो कोणी असते किंवा बोगस डॉक्युमेंटच्या आधारावर जो शिक्षक असते त्याची जे त्याचं वेतन काढण्याचं काम जे आहे या व्यक्तीकडेच होतं, त्याच्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। जी, धन्यवाद पराग दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय साम टीव्हीच्या इम्पॅक्टची बातमी। पीएफ पथक अधीक्षकाचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। घोटाळ्यात निलेश वाघमारेचा सुद्धा सहभाग होता असा आता ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावरच ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर नागपुरात शिक्षण घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलंय। तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत। या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचंही बोललं जातंय। या प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे, तर नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात। तर साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आपण बातमी पाहतोय। 580 शिक्षकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। तर हा शिक्षक घोटाळा नेमका काय होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी। शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद। नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली। आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता। या नागपूरच्या शिक्षक घोटाळा प्रकरणी पुढे अजून काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास जातोय आपण पुण्यात महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्यात। आता पुण्यातून ही बातमी पाहतोय। पुण्यातील धायरी भागातील रिद्धी सिद्धी पॅराडाईज रोजवूड सोसायटी पार्किंग मध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून जोरदार हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय। सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये या दोघांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे। सोसायटीतील वाद व्हिडिओच्या माध्यमातून आता चव्हाट्यावर आलेला आहे। या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। पार्किंग मध्ये ठेवलेल्या फर्निचरच्या वादावरून ही हाणामारी झाली आहे। या प्रकरणी अनिल दरोली यांनी तक्रार दिली आहे। तर आता बातमी येते राजकीय कोटातून। भविष्यात पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलंय। तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहितीही चाकणकरांनी दिली आहे।
तर गर्भवती मृत्यू प्रकरणी आपण अपडेट पाहतोय. दोषींवर कारवाई होणार असं म्हटलेलं आहे. पुन्हा तनिषा भिसे होणार नाही याची काळजी घेऊ असं चाकणकरांनी म्हटलंय. पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे. त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. या सर्व सविस्तर बातम्यांनंतर आता वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा वेगवान आढावा. नागपुरात मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येला हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले होते. यावेळी संविधान चौकातील महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीत आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. यावेळी आदित्य ठाकरेंनी ढोलवादनही केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बाबासाहेबांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज ठाकरेंनी ट्विट केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत. त्यांनी संविधानाच्या रूपात देशाला अमूल्य देणगी दिली आहे. त्यांच्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळालाय अशी प्रतिक्रिया देत खासदार अमोल कोल्हेंनी आंबेडकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. संसदेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच सोनिया गांधीही उपस्थित होत्या. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त केला होता. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात येत आहेत. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी होतीये. मध्यरात्री 12 वाजता बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलंय. यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा नांदेडमध्ये उत्साह दिसून येतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच अनुयायींचा जनसागर उसळलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुद्धा करण्यात आली। यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकाने पिंपळाच्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती साकारली आहे। या कलाकृतीला साकारण्याकरता ॲक्रेलिक कलरचा वापर करण्यात आलाय। राहुल गुल्हाने या युवकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे। वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या अनुयायांनी रात्री फटाके फोडत तसंच केक कापत त्यांना अभिवादन केलंय। विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। यावेळी अनेक नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। न्यूयॉर्कमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन साजरा केला जातोय। न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केलाय। न्यूयॉर्कमध्येही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमधल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते। उन्होंने बड़ियां बुलंदियां को छुआ पर अगवा गुरु साहब ने मलकापूरच्या आठवडी बाजाराला भीषण आग लागली आहे। आगीत लाखोंचं नुकसान झालंय। दरम्यान ही आग लावली की लागली हा एक मोठा प्रश्न असून यावर चर्चा सुरू आहे। यवतमाळच्या कान्होबा टेकडी परिसरात IPLवर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यावरून पोलिसांनी छापा टाकून चौघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,71,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। हैदराबाद विरुद्ध पंजाब या मॅचवर लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा लावला जात होता। कुख्यात डॉन निलेश घायवळला गावच्या जत्रेत कुस्तीच्या आखाड्यात एका पैलवानानं कानशिलात लगावली आहे। घायवळला एका चापटीत पाडतानाचा हा नवा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ओयोने बनावट बुकिंग्सच्या नावाखाली 22 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात येतोय। आधी हॉटेल्स ओयोद्वारे ऑनलाईन बुकिंग केलं जातंय आणि त्यानंतर काही काळानंतर बुकिंग रद्द केलं जातंय। यासाठी GST शुल्क आकारलं जातं जे हॉटेल मालकांना द्यावं लागतंय असा दावा आता जयपूरमधील काही हॉटेल मालकांनी केलाय। उमरेड तालुक्यातील MIDC MMP कंपनीतील भीषण स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झाले। यामध्ये कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मात्र अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाहीये। व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचं समोर आलंय। जालन्यात किराणा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 5 ते 6 जणांनी तरुणाला लाकडी दांडा, रॉड आणि दगडाने मारहाण केली आहे। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा अधिक तपास कदीम जालना पोलीस करतायत। तर आता बातमी समोर येते पुण्यातून अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे। पुणे महापालिका पाण्याचा काळा बाजार आता रोखणार आहे। टँकर नेण्यापूर्वी नोंदवहीत सहाय्यक आयुक्तांची स्वाक्षरी बंधनकारक आता असणार आहे।
महापालिकेचे मोफत टँकर मागणी असलेल्या ठिकाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारीवरून हा निर्णय घेण्यात आलाय। उन्हाच्या झळा वाढल्यानं पुणे शहरातील पाण्याचा टँकरला मोठ्या प्रमाणात मागणी मिळतेय। तर आता चंद्रपूर आणि गडचिरोलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण गोसेखुर्द प्रकल्प आता तुमची तहान भागवणार आहे। खरं तर वैनगंगा नदी कोरडी पडल्यापासून या दोन्ही जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं संकट होतं, मात्र काल रात्री वैनगंगा नदीत 40 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय आणि पुढील 6 ते 7 दिवस गोसेखुर्द धरणातून 25 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येणार आहे। आता थेट कोकणात जातोय। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनारे गजबजू लागलेत। सध्या या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ऐन उन्हाळ्यात गारव्यासाठी पर्यटकांची पसंती कोकणाला मिळाल्यानं हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत। तर गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। पाहूयात। सलग आलेल्या सुट्ट्या यामुळं पर्यटकांची पसंती सध्या कोकणाला मिळालेली पाहायला मिळते। सध्या या रत्नागिरीतले समुद्रकिनारे हे सध्या पर्यटकांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। हजारोंच्या संख्येनं जे आहे ते पर्यटक हे कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रकिनारे आणि या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची जर परिस्थिती पाहिली तर हजारोंच्या संख्येनं या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक या समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। कोल्हापूर असेल, बुलढाणा असेल, बीड असेल, शिरूर असेल, या अनेक ठिकाणातून पर्यटक या समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली, कर्दे असेल, हरणे असेल, त्याचबरोबर रत्नागिरीतल्या आरेवारे असेल, गणपतीपुळे असेल, हे सर्वच किनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। यानंतर पुन्हा एकदा वळतोय टॉप 50 कडे। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा विजय रथ रोखलाय। मुंबई इंडियन्सने 12 धावांनी सामना जिंकलाय। मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे। मुंबईने गुणतालिकेत आता 7व्या स्थानी झेप घेतली आहे, तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे। शिर्डीच्या साई मंदिरात एका चाहत्यानं नीता अंबानींकडे मागणी केली आहे। त्यावर बाबा की मर्जी अशी टिप्पणी करत नीता अंबानींनी या चाहत्याला उत्तर दिले। गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सनं 5 वेळा चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद दिलं होतं। यावर्षी हार्दिक कर्णधार आहे। रोहित को कैप्टन करो मैडम। रोहित को कैप्टन करो मैडम। दिल्लीने करुण नायरच्या रूपाने इम्पॅक्ट कार्ड काढलं। करुण नायरनं जो गोलंदाज समोर येईल त्याला फोडलाय आणि त्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं। त्यानंतरही त्याचा खेळ सुरूच होता। करुण नायरने 40 चेंडूत 89 धावा केल्या आणि बाद झाला। त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या आणि दिल्ली कॅपिटल्सने हातची मॅच घालवली। मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातला सामना नाट्यमय राहिलाय। मुंबईच्या 205 धावांचा पाठलाग करताना करुण नायरनं वादळी खेळी केली, परंतु रोहित शर्मानं डग आउटमध्ये बसून सूत्र हलवली आहेत। माजी कर्णधार रोहितच्या सल्ल्यानं हार्दिक पांड्यानं डाव टाकला आणि दिल्लीच्या तोंडचा घास हिरावला। आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना रंगणार आहे। हा सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाणार आहे। 6 पैकी 4 सामने जिंकून लखनौ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये 4थ्या स्थानावर आहे, तर सीएसकेने 6 पैकी 5 सामने गमावले आहेत।